वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन संवाद साधला। आणि मग 2014ला एक नवीन सरकार आपण असताना आणू। नव्या सरकारचं मुळात मी असं म्हणेन की आर्थिक धोरण नाही अशी असणारी परिस्थिती, किंवा फॉरेन पॉलिसी सुद्धा आहे अशी असणारी परिस्थिती नाही। जगाकडे तुम्ही असणारा धार्मिक चष्म्यातून जगाकडे बघू शकत नाही ना, तुम्ही अर्थव्यवस्थेकडे बघू शकता। जगाकडे बघण्याचं असेल तर तुम्हाला स्वतःचं काहीतरी बेसिक फंडामेंटल पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणतो, बेसिक मुद्दा पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणतो। आणि त्याच्या आधारे आपण असणारे या ठिकाणी इकॉनॉमी वाढवू शकतो, व्यापार वाढवू शकतो आणि उत्पादनही वाढवू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे। यावेळी मंचावर व्यापारी संघटनेचे पदाधिकारी केतन शहा, ब्रिजमोहन फोफलिया, श्याम सुंदर दरगड, गिरीश देवरमनी, राजेश निमाणी, गुड्डू शर्मा, चेतन बाफना, श्याम सुंदर बिहाणी, हर्षल कोठारी, नवनीत दायमा, कौशिक शर्मा, श्याम सुंदर कासड, दुर्गा प्रसाद मणियार, विजय जाजू, जयचंद वेद, अनिल छाजेड आदी व्यापारी आणि व्यापारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संयोजक नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी केलं। व्यापाराबद्दलचं बाळासाहेबांचं धोरण काय, ही भावना संपूर्ण सोलापूर शहरामधल्या व्यापाऱ्याला या ठिकाणी समजली पाहिजे। कारण का बाळासाहेब आंबेडकरांची उमेदवारी ज्यानंतर भरल्यानंतर सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं चर्चा होत आहेत, त्या चर्चेच्या दृष्टिकोनातून शहरातल्या व्यापाऱ्यांना तिथला व्यापार वाढवण्यासाठी कुठला या ठिकाणी आपण सोर्स निर्माण केले पाहिजे आणि इथल्या व्यापारी भक्कमपणे कशा पद्धतीने उभारला पाहिजे, या सगळ्या दृष्टिकोनातून व्यापाऱ्यांचं धोरण या ठिकाणी आणि इथं कशा पद्धतीने व्यवसाय आले पाहिजे या गोष्टीचं मार्गदर्शन करण्यासाठी बाळासाहेब या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। यावेळी नगरसेवक रवी गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, अजित गायकवाड, दशरथ कसबे, कुणाल बाबरे, गौतम चंदनशिवे, नागेश रणखांबे, पप्पू गायकवाड, अश्विन सोनवणे, अमोल गायकवाड, महेश गजधाने आदी उपस्थित होते।